नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत भटक्या आणि विमुक्त जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक मोठी घरकुल योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळत असतो आणि ज्याचे कच्चे घर आहे अशा लाभार्थ्यांना पक्के बांधकाम करण्यासाठी या योजनेअंतर्गत 1,20,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते। मित्रांनो, सध्या घरकुलसाठी खूप मोठ्या प्रमाणात अर्ज प्रक्रिया चालू आहे। त्यासारखेच यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये सुद्धा घरकुलसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे आणि या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेऊन तुमचे घर बांधकामसाठी अर्थसहाय्य घेऊ शकता। याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। तर या योजनेअंतर्गत योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबवली जाणारी एक मुख्य योजना आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध करून देणे हाच आहे। जर लाभार्थ्यांना राहण्यासाठी चांगले घर असेल तर तो योग्य प्रकारे स्वतःचे जीवन जगू शकतो। पण मागास जाती आणि जमातींमध्ये असे बरेचसे लाभार्थ्यांना ज्यांना स्वतःचे घर नसते आणि स्वतःचे घर बांधण्यासाठी सक्षम सुद्धा नसतात, अशाच नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये या योजनेअंतर्गत मागासलेल्या समाजाचा विकास करणे हाच उद्देश मानला गेलेला आहे। लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायचा आहे। तसेच अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ही आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून या योजनेमध्ये लाभ घेताना तुम्ही कुठल्याही अडचणींचा सामना करू शकणार नाहीत। चला तर मित्रांनो, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे नियम आणि अटी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर यामध्ये मुख्य अटी काय आहेत ते बघू मित्रांनो। अर्जदार हा मुख्य महाराष्ट्राचा रहिवासी असायला हवा। लाभार्थ्याकडे स्वतःचे पक्के घर नसावे। अगोदर लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा। योजना एक परिवारातील एकाच व्यक्तीला दिली जाणार आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 5 गुंठे जमीन देण्यात येणार आहे आणि 269 चौरस फूट इतक्या जागेमध्ये घरकुल सुद्धा देण्यात येणार आहे। तर या योजनेमध्ये अर्जदार हा फक्त भटक्या आणि विमुक्त जातीचाच असावा। अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो। तर तुम्हाला या योजनेसाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत ती बघू मित्रांनो। यामध्ये सर्वप्रथम लाभार्थ्याचे पॅन कार्ड लागणार आहे। नंबर 2 आहे तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे। नंबर 3 आहे तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। नंबर 4 आहे तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असणे देखील गरजेचे आहे। नंबर 5 आहे उत्पन्न प्रमाणपत्र 1 लाखाच्या आत असले पाहिजे तुमच्याकडे। आणि नंबर 6 आहे स्टॅम्प पेपर असणे गरजेचं आहे तुमच्याकडे। नंबर 7 आहे तुमच्याकडे शपथपत्र असणे पाहिजे। नंबर 8 आहे तुमच्याकडे बँक पासबुकचे झेरॉक्स देखील असले पाहिजे। नंबर 9 आहे लाभार्थ्याचा ईमेल ID देखील पाहिजे। नंबर 10 आहे पासपोर्ट साईज आकाराचा फोटो देखील तुमच्याकडे पाहिजे। तर तुम्हाला मित्रांनो कुठे अर्ज करावा लागणार आहे ते बघू मित्रांनो। या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे। या योजनेअंतर्गत सध्या तुम्ही कुठल्याच प्रकारची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केलेली नाही। तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभाग ऑफिसमध्ये थेट जावे लागणार आहे आणि विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागणार आहे। अर्ज डाउनलोड करण्यासाठी आणि शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।